सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यावरी प्राभवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदो वेदो नित्य वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयतां अपिचिति काम्ये मतिस्त्यज्यतां. पापौघ परिधूयतां भवसुखे, दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजग्रहात् पूर्णं विनिर्गम्यतां. हे चालू होतं आपलं. म्हणजे आता तिसरी जी गोष्ट आहे 40पैकी ती सुरू आहे. काम्ये मतीस त्यज्यतां. काम्ये मतीस त्यज्यतां म्हणजे कुठल्याही कर्मामधली आपली जी बुद्धी आहे, हां, बुद्धीचं काय आहे की संकल्प विकल्प बुद्धीचा, पण त्याच्यावर अंकुश पाहिजे की आता संकल्प विकल्प होणार नाही, मी जे करतो तेच योग्य आहे, आता मी तिथून मागे हटणार नाही, असं एकदा आपला निश्चय झालं पाहिजे. त्याला आपण निश्चयात्मक बुद्धी म्हणतो. निश्चयात्मक बुद्धी ती फार महत्त्वाची आहे. नाही तर आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचं आपल्याला पूर्तता करायची असते, मनामध्ये काही इच्छा असते, वासना असते, तर ती कशी पूर्ण होईल यासाठी आपण काहीतरी कर्म करत असतो. आणि ते कर्म करत असताना फक्त एकच ध्येय असतं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. मग ती ईश्वरार्पण वगैरे हे नंतर, म्हणजे ती वरची पायरी झाली. पण साधारणपणे कर्म करताना फक्त एकच ध्येय असतं की माझी कामना पूर्ती झाली पाहिजे. आता कामना काय, काम आणि मना, काम आणि मना या दोन गोष्टीपासून झालेला शब्द आहे. काम म्हणजे आपल्या ठिकाणी झालेली इच्छा, मग त्याच्यामध्ये आपण सकाम म्हणतो, निष्काम म्हणतो. काम म्हणजे इच्छा, आणि मना म्हणजे त्या इच्छाचा उदय आपल्या मनामध्ये होतो. माझ्या मनामध्ये मी घेतलं की नाही आता आज आपण जरा फिरून यायला पाहिजे, असं मनामध्ये आल्याबरोबर मग आपण त्याची कृती सुरू होते. मग फिरायला गेलं पाहिजे, मग कुठे गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, किती वेळात आलं पाहिजे, म्हणजे 25 गोष्टी त्याच्या पुढे होतात. मग आता दुसरं मन म्हणतं की काय कशाला जायचं, उगीच पाऊस आहे, न गेलं तर काय होतं, घरी काय कमी आहे, म्हणजे त्याला म्हणजे संकल्प आणि विकल्प सुरू होतात. संकल्प विकल्प. प्रवचनाला जायची वेळ झाली पण संकल्प विकल्प सुरू आहे. जाऊ दे आज नाही गेलं तर काय झालं. नाहीतरी सुरुवातीला भजनच म्हणतात अर्धा तास, मग आपण थोडं उशिरा जाऊ आपण. आता ते काय, त्याला काय म्हणतात, विशेष सर्कल. म्हणजे भागवत सप्ताह करणारे प्रवचनकार वगैरे ते अगोदर भजन म्हणतात. त्याचे 2 कारणं आहेत. एक तर लोक वेळेवर येत नाही म्हणून ते भजन म्हणतात, आणि हे म्हणतात ते वेळेवर सुरू करत नाही, आधी भजनच म्हणतात अर्धा तास, म्हणून हे अर्धा तास उशिरा जाऊन पोचतात. म्हणजे असं दोन्हीचा मेळ आहे त्या ठिकाणी. दोघांच्याही दुर्गुणांचा मेळ त्या ठिकाणी आहे. त्यापेक्षा वेळेवर सुरू होणं हे महत्त्वाचं आहे. आता हे जे आपलं कर्म असतं ते कर्म भगवंतापर्यंत नेण्याचं असेल तर आपली एकच गोष्ट असावी. जशी आपण घरी उपासना करतो, आपली एक उपासनेची ठराविक वेळ असते. आता ती वेळ समजा संध्याकाळी 7 वाजताची उपासनेची वेळ आहे, तर 7:01 होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या मनामध्ये असं असतं की हे काम झालं की आपण करू, 5 मिनटं उशीर झालं तर काय होतं, असं म्हणता कामा नये. कारण एक विचार आपल्या मनात पाहिजे की जिथे भगवंताचं नाम आहे तत्र तिष्ठामि नारदा.
तिथे मी आहे असं भगवंतांनी सांगितलं. तर भगवंत त्या ठिकाणी असतील, नारद पण असतील, बाकी सगळे संत महात्मे त्या ठिकाणी असतील आणि आपण काहीतरी प्रपंचाच्या योगाने आपण तिथे उशीर करायचा, म्हणजे आपण त्या मिनिस्टरपेक्षाही जास्त झालो ना. सगळे लोक येऊन बसले का, सगळे आले का, गर्दी झाली का, हॉल फुल झाला का, आणि मग महाराज येणार. तर असं हे पॉलिटिकलसारखं झालं. तर तसं न होता दिलेल्या वेळेस आपण तिथे जाणं, कारण त्या ठिकाणी कोणीतरी येणार आहे. उगीच आपलं मारुतीसाठी आसन मांडायचं आणि आपणच म्हणायचं काय, नाहीतरी ते रिकामच असतं असं म्हणून चालत नाही. हां, आपले श्रीराम महाराज होते ना आपले बडवाचे. त्यांचं इथे 13 कोटीचा रामनाम जप चालू होता. त्याच्यामध्ये त्यांनी मला 2 तास दिले होते प्रवचनासाठी. आणि एक म्हणजे माझं चांगलं नशीब की ते महाराज नेहमी त्या ठिकाणी येऊन बसायचे. म्हणजे कोणाचंही असलं तरी ते 2 तास बसायचे. ज्याचं प्रवचन आहे त्याच्या प्रवचनावर पूर्णपणे बसायचे. आता ज्यावेळेस माझं प्रवचन सुरू होणार 4 वाजता, त्या दिवशी मला त्यांनीच विषय दिला होता कल्याण स्वामींच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं. आणि तुम्ही किती वेळ घ्या. आता दिलेल्या वेळेवर 4 वाजता मग मी सुरू केलं. आता सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारला. म्हटलं हे खुर्ची महाराजांची आहे, तर महाराज खुर्चीमध्ये आहेत का. आता लौकिक म्हणजे डोळ्याने जे दिसतं, चर्मचक्षु, त्याप्रमाणे सगळ्यांचं उत्तर तेच आलं की नाही, महाराज नाही आहे, महाराज अजून यायचे आहेत. आता हा आपला भाव असा असतो की महाराज अजून यायचे आहेत. म्हणजे सगुणाची मूर्ती, सगुण जे आहे ते इथे नाही, सगुण इथे यायचं आहे, इथून जाणार आहे, हे सगळं सगुणाच्या बाबतीत आहे. पण निर्गुण तत्वाने विचार केला तर महाराज इथेच आहेत, खुर्चीमध्येच आहेत, पण आपल्याला दिसत नाही. तर हे जसं आपल्या महाराजांचं झालं तसं भगवंताचं आपल्याला झालं पाहिजे की भगवंत आहेत, उपासनेची वेळ झाली तर मी तिथे वेळेवर गेलं पाहिजे, माझ्यामुळे त्यांना उशीर होऊ नये. आणि असं मी कोणता लागून राहिलो टिकोजीराव की माझ्यासाठी त्यांनी थांबावं, असं मी कोणतं पुण्य केलं. आपण जर एवढ्या श्रेष्ठ योग्यतेचे असू तर आपलीच उपासना लोकांनी नसते केली का. म्हणून आपण केव्हाही, काल जसं म्हटलं की एक सेवक भाव, मी सेवा करणारा आहे आणि ते माझे सेवे आहेत, हा भाव अखंडपणे जपणं, ते प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये. त्याला म्हणायचं आपण ती भगवत भावनेने भगवंताला अर्पण केलेली ती उपासना आहे, ते माझं कार्य आहे, ते माझं कर्म आहे. बरोबर ना. आता अशा रीतीने आपण जर कर्म केलं तर त्या कर्मामध्ये विशेष महत्त्वाचं काय आहे की एक कर्म आपण करताना एक कामना आपली सुरुवातीची आहे. मुळामध्ये कामना आहे म्हणून कर्म आहे. आणि कामनाच नाही मनामध्ये, मला काही मिळवायचंच नाही अशी जर अवस्था आपली असेल तर मग मी कर्म करायचं कशासाठी, हा दुसरा भाग. जर एखादं काम केल्यानंतर मला काहीच मिळणार नसेल तर एवढा सेवाभाव काही माझ्यामध्ये येऊ शकत नाही कलियुगात, असा आपला विचार असतो. पण मी जे कर्म करत आहे ते त्याच्यामध्ये माझा स्वार्थ नाही, त्यामधनं मला काही मिळवायचं नाही, पण इतरांचं कल्याण व्हावं या हेतूने मी कर्म करत असेल तर त्याला म्हणतात काम्ये मतीस त्यज्यताम. म्हणजे त्या कार्य करण्यामध्ये मी जी बुद्धी टाकलेली आहे ती बुद्धी, ती मी तिथून काढून घेतलेली आहे. ते आता फक्त कर्म करायचं आहे. मी करत आहे, हे कर्म माझ्याकडनं होत आहे, त्याच्यामध्ये माझा काहीतरी अधिकार आहे म्हणून हे कर्म करण्याची जबाबदारी मला दिली, असा सगळा विचार करत गेला माणूस, तर मग ती बुद्धी जी आहे तर ती आपल्याला ते कर्म जे आहे ते बंधनकारक होतं. पण बुडती हे जन न देखावे डोळा, म्हणून हे कळवळा येत असे. आता सगळ्या लोकांची परिस्थिती पाहून जर कळवळा येतो तो कशामुळे येतो, कारण ही निष्काम बुद्धी आहे, निष्काम कर्म आहे. त्या कर्माचा कधीही लेप त्या संतांवर नाही.
त्यामुळे ते कुठल्याही कर्मामध्ये अडकत नाहीत. हम्म. जसं मागे मी तुम्हाला सांगितलं असेल, कधी ऐकलं असेल तुम्ही बाहेरही, हम्म. की संतांच्याकडे जेव्हा एखादा शिष्य जातो, जाऊन ते दार उघडतात, हे आतमध्ये जातात, पाहतात की मग अमके अमके ग्रस्त तुम्हीच का? हो मीच आहे म्हणे. आता हे म्हणतात की बा त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अनुग्रह होईल त्या संतांच्याकडून. तर ते संत पाहिले तर प्रापंचिक माणूस, दोन मुलांना खेळवत आहेत, तिसरा मुलगा रांगत रांगत त्यांच्या मागे पळतो आहे. आता एवढी परिस्थिती पाहिल्यावर यांच्या मनात पुन्हा विकल्प झाला की आता हेच जर एवढे गुरफटले असतील तर मला आता हे काय अनुग्रह देणार. आता असा विचार त्या साधकाच्या मनात आल्याबरोबर त्या सद्गुरूंनी तो ओळखला आणि त्याने ती जे 2-4 मुलं होती खेळणारी आपल्या बाजूची, ती सगळी घेऊन विहिरीमध्ये ढकलून दिली. आता ते म्हणतात की आता मी मोकळा झालो होता, आता आपल्याला काय चर्चा करायची, तुला काय प्रश्न विचारायचे ते शांतपणे विचार, मी तुझं निरसन करतो, तुला अनुग्रह घ्यायचा ना, मी देतो अनुग्रह, बस. आता ते स्वतः बसले छान शांतपणे निश्चल असे, पण हा काही तिथे बसूच शकला नाही, कारण त्याला ती विहिरीत पडलेली मुलंच दिसत होती. मग तेव्हा म्हणतात की अरे तुम्ही प्रापंचिक माणसं असे आहेत की मी प्रपंचामध्ये असलो तरी तुम्हाला चालत नाही आणि मी निसंग असलो तरी तुम्हाला चालत नाही, नाही का. आपण बाह्य रूपाने आपण कसे आहोत त्याच्यापेक्षा अंतरंगामध्ये मी किती शांत आहे, समाधानी आहे, याला जास्त महत्त्व आहे. वरवरचं मी काय गुरफटलो आहे किंवा नाही ही गोष्ट गौण आहे, गौण आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तर अशी अवस्था संतांची असते, पण आपण त्यांना ओळखण्यामध्ये चूक करतो. म्हणून आपण कुठलेही कर्म करत असताना की त्या ठिकाणी कुठलीही काम्य बुद्धी जी आहे ना ती ठेवायला नको. हे मी काम करत आहे तर मला असंच फळ मिळावं, तसंच मिळावं, असं नसावं. काल जसं आपण पाहिलं प्रसादाचं, प्रसाद बुद्धी, जे मिळेल ते आपण ग्रहण करणं हे साधकाचं काम आहे. मग त्याच्यामध्ये कमी मिळालं, जास्त मिळालं, हे सगळं म्हणजे गौणच काय, निषिद्धच आहे, या गोष्टीच नको. आणि म्हणून कर्माच्या बाबतीमध्ये एक असं म्हणलेलं आहे की बा रस्त्याने आपण जातो, एक चिखल दिसला आपल्याला खूप रस्त्यामध्ये एखाद्या डबक्यामध्ये, आणि त्याच्या बाजूला आपण उभे आहोत, तर मग खरंच तो चिखल आहे का असं आपल्या मनामध्ये आलं तर आपण एक दगड घेऊन त्या चिखलामध्ये मारला तर काय होणार आहे, तो चिखल आपल्या अंगावर तो चिखल उडणार आहे. मग शहाण्या माणसाने काय करावं, ते दिसलं बस, तुला चिखलाशी करायचं काय, तो चिखल घेऊन तुझ्या अंगाला लावायचा नाही, तुला चिखलाशी काही घेणं देणं नाही. चिखल आहे म्हणजे आहे, बस झालं, जा आता तू पुढे सरळ तुझ्या मार्गाने. पण आपली प्रवृत्ती अशी असते की नाही ते समजलं पाहिजे मला, समजून करशील काय. हे लौकिकातलं जे समजणं आहे, जे ज्ञान आहे, ते काय फक्त इन्फॉर्मेशन आहे. हां, ते काही ज्ञान नाही, परमार्थाचं ज्ञान नाही. म्हणून शहाण्या माणसाने त्यामध्ये दुरूनच पाहायचं आणि जो काय निष्कर्ष काढायचा तो काढायचा. पण आपण तो फेकतो दगड काही उद्देशाने असा की तो दुसऱ्याच्या अंगावर जावा म्हणून फेकतो, पण तरी त्याच्यातलं काही ना काही आपल्या अंगावर पडणार, तर हे मात्र माणूस विसरतो. म्हणून कर्म आणि कर्मफल या दोन्ही दुष्टचक्रात आपण अडकणार नाही, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शमदमादी षटसंपत्ती, हे संपत्ती जे आहेत, शमदमादी, शम दम तितिक्षा श्रद्धा समाधान उपरती, ही संपत्ती आहे. ही संपत्ती आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे. एकनाथी भागवतामध्ये शेवटचा म्हणजे 28व्या अध्यायामध्ये एक शेवटचा श्लोक आहे, ओवी आहे, घेऊनी षड्गुणैश्वर्याची संपत्ती, घेऊनी षड्गुणैश्वर्य संपत्ती अवतरली श्रीकृष्ण मूर्ती. यश श्री औदार्य कीर्ती, यश श्री औदार्य कीर्ती, ज्ञान वैराग्य स्थिती अभंग, ज्ञान वैराग्य स्थिती अभंग. अभंग म्हणजे कुठल्याही आघाताने भंग होणार नाही अशी मनाची स्थिती, ज्यामध्ये यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, कीर्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे.
तर अशी मूर्ती प्रगट झाली असं ते म्हणतात. आणि मग आता असं जर ध्यान माझ्यासमोर असेल, ते माझे इष्टदेव असतील, तर माझं काम काय की त्यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्याकडे त्यांची सेवा करणं हे माझं काम आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ते, मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती हां, काम्य मतीस त्यज्यताम. याचा अर्थ हाच की ते काम करत असताना मी करत आहे हा जो अहंकार जो आहे तो आपला दूर झाला पाहिजे. किंबहुना प्रत्येक कर्माचा उद्देश हाच असला पाहिजे की माझ्यातले दोष जे आहेत ते दूर व्हावेत. आणि एकदा दोष दूर झाले की भगवंताच्या प्रगटीकरणाला वेळ लागत नाही. आस्था हृदयामध्ये रामू की सर्व सुखाचे आरामो, की भ्रांतासी पडे कामो विषयावरी. अगदी महत्त्वाची उभी आहे. जो भ्रांत आहेत, या संसारामध्ये भ्रांत झालेले जे आहेत, त्यांच्यावरच ह्या विषयांचा पगडा असतो. पण ज्यांनी खरं काय, खरा कोण आहे, खरा देव कोणता आहे हे ज्याने जाणलं, तो या मायेमध्ये कधीच गुरफटत नाही. आणि म्हणून गीतेमधला श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुरुषः संगस्तेषुपजायते, संगात संध्यायते काम, कामात क्रोधोपजायते. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. गीतेमधला दुसऱ्या अध्यायामधला हे श्लोक आहे, 62 आणि 63. म्हणून अशी मनुष्य हा स्वतःचाच स्वतः नाश करून घेतो. कर्माच्या चिखलात असा नको तिथे दगड टाकतो आणि त्याला ते आपलं कर्तृत्व वाटतं, पण अंती तो दगड टाकलेला त्याच्याच नाशाला कारणीभूत होतो. म्हणून जितक्या वेगाने कर्म करावं तितक्या वेगानेच त्याचं कर्माचं फळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू जसा आपण उसळला, अगदी हळूच जर जमिनीवर आपटला तर तो जास्त उंच जाणार नाही, पुन्हा आपल्या हातामध्ये येईल. पण तो जितक्या जोरात तुम्ही आपटला तेवढा तो जास्त उंच जाईल. म्हणून हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे जे षडविकार आहेत, हे विकार तसेच आहेत की ज्याला आपण थोडंसं खत पाणी दिलं तर ते जास्त वेगाने वर येतात. म्हणजे आपली बुद्धी आहे, आपल्या बुद्धीला ते भ्रमून टाकतात. आणि म्हणून आपलं कर्म अशा चातुर्याने आपण केलं पाहिजे की ज्यामध्ये आपण अडकणार नाहीत, त्याच्या बंधनामध्ये. आता बंधनातच आपण अडकलो नाही तर मग त्याच्या परिणामाची काळजी करण्याचं काही काम नाही. आणि मग त्याचं फळ जे काय मिळणार असेल ते आपण त्या बुद्धीने स्वीकारलं पाहिजे. आता हे जे फळ आहे, प्रसाद जो आहे, त्याच्यासाठी एक उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज पान खातात असं समजलं आणि समर्थांच्याकडे शिवाजी महाराज गेले. आता समर्थ तर पान खातच होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पानाचा तो डब्बा आहे तो सगळं आपण तिथे पाहतच सज्जनगडावर. समर्थाने त्यांच्या हातावर तांबूल दिला. आता शिवाजी महाराज पान खात नव्हते मुळात, पण समर्थाने दिल्याबरोबर प्रसाद बुद्धीने त्याने तो ग्रहण केला, आपल्या मस्तकाला लावला आणि तो खाल्लं पान. आता लौकिक दृष्टीने ते पान होतं, शिवाजी महाराजांच्या दृष्टीने तो प्रसाद होता, आणि समर्थांच्या दृष्टीने सुद्धा तो प्रसाद होता, आपल्या शिष्याला दिलेला प्रसाद होता. मग आता इतर लोकांनी ज्यांनी ही शंका काढली होती त्यांच्यासाठी समर्थ म्हणतात की अरे त्याने तर तांबूल भक्षण केला, शिवाजीराजांनी तांबूल भक्षण केला. मग शिवाजीराजे म्हणतात आम्ही तांबूल नाही भक्षण केलं, आम्ही प्रसाद भक्षण केलं. आता हे जे आहे प्रसाद आणि तांबूल याच्यामधलं जे फरक आहे तो फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. रस्त्याने जाता जाता खूप जेवण झालं म्हणून पान टपरीवर पान खाणं हे तांबूल सेवन आहे. पण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपण जर म्हटलं की बा मी पान खात नसतो त्यामुळे हा पानाचा तांबूल मी खाणार नाही असं म्हटलं तर तुम्हाला पाप लागणार आहे. हां, आपल्याला तुम्ही त्या माहूरला जातो आपण, कुठे बऱ्याच ठिकाणी की आपल्याला तो प्रसाद देतात. कोणाच्या घरी जरी आपण महालक्ष्मीला वगैरे कधी गेलो तर ते प्रसाद म्हणून कुटलेलं मिक्सरमधलं तांबूल देतात. आता मी खात नाही असं म्हणणं म्हणजे ते पाप आहे. आमचे वासुदेवानंद सरस्वती
टेंबे स्वामी महाराज यांचं एक चरित्र आहे, गुरुमूर्ती चरित्र. 140 का 165 अध्याय आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळं हे परमार्थाचं सगळं शिक्षण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात, कोणी जर प्रसाद आणून दिला तर सगळी कामं सोडा, आधी तो प्रसाद ग्रहण करा. आणि तुम्हाला जर तुमचा काही नियम असेल की आज मला ते मुरमुरे चालत नाही, असं काही नियम असेल तर तुम्ही त्या प्रसादाला फक्त नमस्कार करा. नमस्कार नाही केला तर तो अपमान आहे त्या प्रसादाचा. म्हणजे चतुर्थी आहे, मी खोबरं खात नाही, म्हणजे असं म्हणू नका, ते खोबरं नाही, तो प्रसाद आहे. हां, त्यामुळे त्याचा काही आपल्याला निषेध नाही आहे. आणि उलटं ते आपण केलंच पाहिजे. म्हणजे नित्यकर्मासारखं, नित्य नैमित्तिक असं ते केलंच पाहिजे. नाही केलं तर मग आपण चुकलो. मग असा विचार करून आता जसं एक खरा कर्मयोगी जो असतो, कर्मयोगी कसा असतो की कर्माच्या फळाची आसक्ती त्याने सोडलेली असते आणि सर्व परब्रह्माच्या आणि परमेश्वराच्या ठिकाणीच तो आपलं कार्य अर्पण करतो. आणि जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे पद्मपत्र इवांभसा लिप्यते नस पापेन पद्मपत्र इवांभसा, 5व्या अध्यायात तो श्लोक आहे, 10वा श्लोक आहे. अध्याय 5वा, 10वा श्लोक. आता जे कमळ जे आहे ते चिखलातनंच जन्म झालेला आहे, ते नेहमी चिखलातच राहणार आहे. पण तरी पण ते कमळपत्र जे आहे, कमळ जे आहे ते नित्यशुद्ध आहे, असंग आहे, अस्पर्शित आहे. त्याचं फूल असो कमळाचं किंवा त्याचं पान जरी असेल तरी त्याच्यावर पाणी एक क्षणभर सुद्धा थांबत नाही. त्या पाण्याचा, चिखलाचा त्याला कधीही स्पर्श होत नाही. म्हणजे संसारी असोने मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. संसारामध्ये यालाच विदेही अवस्था म्हणतात, जी राजा जनकाची होती, विदेही अवस्था. आणि म्हणून वैदेही नाव हे जानकीला पडलेलं आहे. म्हणून केव्हाही कर्म करण्यापुरताच आपला अधिकार आहे, त्याचं फळ मिळो किंवा न मिळो. रामा यश दे न दे तुझी सत्ता, गोंदवलेकर महाराज. रामा यश दे न दे तुझी सत्ता, मला यश द्यायचं किंवा न द्यायचं ही तुझी सत्ता आहे. मला यश आज जर नाही मिळालं याचा अर्थ काहीतरी माझ्या अर्पण करण्यामध्ये कमी आहे, आणि म्हणून आज मला यश नाही मिळालं तर नंतर मिळणार, म्हणून मी त्या ठिकाणी नाराज होऊन चालत नाही. जसं मी म्हटलं, नारळ फुटण्यासाठी किती घाव घालावे लागतील, त्याच्यामध्ये पहिले 2-3 घावात नारळ फुटणार नाही, पण तरी त्या 2-3दा आपटण्याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहेच ना, नाही असं नाही आहे की नाही. पहिलं अपयश असलं तरी ती अपयशाची पहिलीच पायरी आहे, यश तर आहेच पुढे. पण आधीच पडली धास्ती मग कार्यभाग होय नास्ती, मग काही बरोबर नाही. म्हणून त्या पहिल्या आघाताने माणूस खचून जाता कामा नये. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेचे ठेले. हे जसं आहे तसं इतकं सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितल्या, परी पण आपला जीव जो आहे अज्ञानामुळे जसा तसा त्याच पायरीवर राहतो, त्याची काही उन्नती होत नाही पुढे पुढे. आता आपण थोडासा महाभारतातला संदर्भ घेऊ. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या ठिकाणी ही बुद्धी झाली होती, जेव्हा त्यांनी सेनयोर उभयोरमध्ये रथम स्थापयम्यच्युत, माझा रथ त्या ठिकाणी स्थापन कर, मला कोणाकोणाशी लढायचं हे मला पाहायचं. इतकं म्हटलं तिथपर्यंत ठीक आहे, भगवंतांनी नेऊन रथ तिथे उभा केला. पण आता सगळे पाहिल्यानंतर मग यांच्या मनात आलं की आता यांना मी मारणार, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, हे माझे काका आहेत, माझे वडील गेले तेव्हा त्यांनीच मला आश्रय दिला, असं काका आहे, मामा आहेत, आजोबा आहेत, माझे भाऊ आहेत, पुतणे आहेत, हे सगळे त्यांना मी मारणार. म्हणजे आता मी मारणार हा अहंकार अर्जुनाच्या ठिकाणी आला. आता हा अहंकार घालवण्यासाठी भगवंतांनी पुढे
विश्वरूप दर्शन अर्जुनाला करवलं. आता त्याचा उद्देश असाच की यांना मारणारा तू नाहीस. हे आत्तापर्यंत कित्येकदा मेलेले आहेत, हे आत्तापर्यंत कित्येकदा जन्मलेले आहेत, आणि त्याच न्यायाने आज यांचा जन्म झाला तर उद्या यांना मृत्यू निश्चितच आहे. पण त्या मृत्यूचं कारण जर तू बनत असशील आणि ते होत असताना त्या कर्मामुळे की तुला जर यश प्राप्त होत असेल तर याच्यामध्ये मूळ उद्देश काय की धर्माची प्रतिष्ठापना. म्हणून आपल्यातर्फे ही धर्माची प्रतिष्ठापना होत आहे. आणि म्हणून योग्य मार्गाने म्हणजे क्षत्रिय असल्यामुळे युद्धाच्या मार्गाने तुला हे फळ तुला मिळणार आहे. आणि त्यामुळे मी आता युद्ध करणार नाही हे जे तुझं म्हणणं आहे ते बरोबर नाही. आणि म्हणून 18व्या अध्यायात ते म्हणतात नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, की माझा मोह नष्ट झालेला आहे. हे मी मला मारणार हा जो विचार होता तो आता नष्ट झाला आहे. कारण भगवंताच्या मुखामधनं ही सगळी बाहेर आली आणि पुन्हा त्याच मुखामध्ये हे सगळे गेले. आणि ते जाताना कौरवांनी पाहिलं, पांडवांनी पाहिलं की आपण स्वतःसुद्धा तसेच भगवंतामध्ये विलीन होत आहोत. मग आता एवढं जर भगवंत सांगत असेल तर मग त्याचं ऐकणं हेच. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. म्हणून मी तुमच्या शिस्त म्हणून तुमचं सगळं सांगणं जे आहे ती मी करतो. आता हे जसं त्यांचं आहे तसं आपलं आहे. बरेचदा काय होतं आपण म्हणजे मला नेहमी आठवण ती अर्जुनाचीच येते. त्यावेळेस एखाद्या ठिकाणी आपल्याला बोलायला सांगितलं की आपण सहजपणे म्हणतो की आता एवढे समोर सगळे श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. आता हे त्यांनी म्हटलं ठीक आहे. आता आपणही तसंच म्हटलं तर मग आपल्यामध्ये अर्जुनच आला म्हणावं लागेल ना. आहे का? म्हणजे एवढे सगळे विद्वान मंडळी असली आणि त्यांच्यासमोर आता आपल्याला बोलायचं म्हणजे माझी अवस्था आता त्या अर्जुनासारखी होत आहे असं माणूस बोलून पण जातो. तशी अवस्था होतही असेल. पण मला शिकवणारे माझे जे सर होते ना ते मला एक गोष्ट खूप छान सांगायचं. ॲरिस्टॉटल, प्लुटो यांची गोष्ट सांगायची. ते म्हणायचे हे तत्ववेत्ते होते, यांना भाषणाची सवय अजिबात नव्हती. तर ही करण्यासाठी त्याने काय करावं, समुद्राच्या तिथे जात होते, वाळवंटामध्ये जात होते, एखादा मोठा दगड पाहायचा आणि त्या दगडासमोर बसून हे तिथे भाषण द्यायचे. आता तो दगड काही प्रतिक्रिया देणार नाही, पण असा म्हणजे समोरचा दगडच आहे असाच भाव. त्यामुळे आता मला काही भीती नाही ना, आता मी कोणासमोर बोलतो आहे असं. आणि म्हणून मग तसं होत होत त्यांना चांगलं वक्तृत्वाचं चांगलं हे मिळालं, वरदान मिळालं. तसं माझे सर म्हणायचे की आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा समोरचं कोण बसलं आहे काय नाही याचा विचार करायचा नाही. कारण ते शिकवण्याचं काम आपल्याला अर्जुनासारखं आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे ते चांगल्यात चांगले करणं हे आपल्याला भगवंताने दिलेली संधी आहे. आणि त्यामुळे मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न आणता आपण ते चांगल्या चांगल्या रीतीने केलं पाहिजे. आणि ते सगळं भगवत स्मरण बुद्धीने केलं पाहिजे. आणि असं जर केलं तर आपलं प्रत्येक वचन, आपलं प्रत्येक वाक्य, आपलं प्रत्येक बोलणं, आपली प्रत्येक क्रिया किंबहुना आपला सगळा जन्म हा लोकांसाठीच चाललेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या कर्माच्या बंधनात अडकण्याची काहीच सोय नाही, अडकणारच नाही आपण. आणि म्हणून अर्जुनाला जे सांगितलं आहे निमित्त मात्र भव सव्य साचे, म्हणजे तू फक्त निमित्त मात्र आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या नाहीत पण आज ती गोष्ट जर वर आली असेल तर त्याचं निमित्त तू आहेस. जसं कोरोना हे एक निमित्त होतं, त्याच्यामुळे बरीच माणसं गेली वगैरे हे सगळं आहे. पण आहे ती परिस्थिती आपल्याला बदलता येत नाही. त्यामुळे आता मीच बदललं पाहिजे. तर मीच बदलणं हे अत्यंत महत्त्वाचं. समुद्राच्या लाटा शांत होतील तेव्हा मी समुद्रामध्ये पाण्यात उतरेल, कारण मला लाटांची भीती वाटते असं म्हणणं योग्य नाही. लाटा तर असणारच आहेत, पण केव्हा ना केव्हा आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे. म्हणून संकट दूर होतील मग आपण चांगलं काही करू. त्याच्यापेक्षा संकट असू दे, त्यांची भीती नाही बाळगायची. पण आपल्यामध्ये जर दृढनिश्चय असेल तर ही संकटं सगळी पळून जातील. हा दृढविश्वास, सद्गुरू वचनावरचा दृढविश्वास, भगवंताच्या म्हणजे अस्तित्वाचा, भगवंताच्या कर्तृत्वाचा हा विश्वास आपल्या मनामध्ये असला की मग कुठलेही किंतु परंतु आपल्या मनामध्ये येत नाही.
आणि म्हणून मग मी कर्म करत आहे हा भावसुद्धा यायचं काही कारण नाही. कारण आपण काहीच करू शकत नाही. आपण काहीच करू शकत नाही. झाडाचं वाळलेलं पान ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी असतं आणि वारा आला तरच ते इकडून तिकडे जाईल. यालाच विज्ञान इनर्शिया म्हणतं. इनर्शिया. हां, इनर्शिया पजेस बाय बॉडी, नॉन लिव्हिंग बॉडी. आता ते जोपर्यंत कोणी त्याला ढकलणार नाही तोपर्यंत तो दगड तिथंच राहील ना. हां, तर त्यामुळे दुसऱ्याचा काही आघात त्याच्यावर झाला तरच त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे. नाहीतर तो स्थिर आहे. तो स्थिर आहे. आणि म्हणून निमित्त मात्रम भव सव्य साचे. तू एक निमित्त आहेस आणि निमित्ताने हे तुला काम मिळालेलं आहे. अन्यथा हे दुसरं कोणी पण केलं असतं. त्यामुळे असं म्हणू नकोस की मी होतो म्हणूनच झालं. म्हणजे जन पळ बरं म्हणतील हाय हाय, कविता आहे ना. म्हणजे माझ्यामुळेच हे सगळं झालं असं नाही. मी असो नसो. आणि हेच खरं म्हणजे श्रीमद भागवताचा चतुश्लोकी भागवत जे आहे 4 श्लोकांमधलं, त्याचे 4 श्लोक हेच आहेत. चतुश्लोकी भागवत. अहमेवासमे वाग्रे नान्यम जत सत्सत्परम पश्चादहम यदेतच्च सौम्य. तर ते जे 4 श्लोक आहेत ते 4 श्लोक आहेत की ज्या वेळेस काहीच नव्हतं तेव्हा मी होतो आणि सगळं असताना मी आहे आणि सगळं गेल्यानंतरसुद्धा मीच राहणार आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते. असा भगवंताचा अधिकार जो आहे तो ज्यांनी ग्रहण केला, तो ज्यांनी शिरोधार्य मानला आणि त्याच्यापुढे आपलं कर्तृत्व असं काहीच नाही खरं म्हणजे. माझे उगी 10 बंगले असले म्हणून मी खूप मोठा झालो. अरे पण त्याचे तर सगळेच बंगले आहेत ना. तुमचे बंगले आहेत म्हणेपर्यंतसुद्धा ते नाहीत होऊ शकतात. एवढं कर्तृत्व त्याचं आहे. म्हणजे माझे आहेत म्हणेपर्यंत तो आपला आहेत तर आहे तर शेवटचा शब्द पण येणार नाही. नाही, एवढं क्षणभंगूर आपलं आयुष्य आहे. तर त्याच्या सनातन जे त्याची स्थिती आहे त्याच्या मानाने आपण तर क्षणभंगूरच आहोत. तर आपलं हे क्षणभंगुरत्व माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. क्षणभंगूर देह, मग क्षणभंगूर त्याने केलेलं कार्य हे सगळं काही क्षणातच आहे. त्यांच्या हिशोबाने केलं तर काही क्षणच आहे. आणि म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता ते क्षण देवाचे आपले नाही हे लक्षात आलं पाहिजे. आम्ही तर रोज जातो तरी आमच्या नशिबी असं का. अरे पण रोज जाऊन तुमचं कॅल्क्युलेट करा. गणित जर चांगलं येत असेल तर देवाचे वर्ष आणि आपले वर्ष किती फरक आहे पहा आणि त्याच्यातलं एक क्षण पहा. त्यांचा एक क्षण आणि आपला एक क्षण. आणि हे पाहायचं असेल तर चांगलं उदाहरण म्हणजे बलरामाचं रेवतीशी झालेलं लग्न. बलराम रेवती. हां रैवत राजाची कन्या रेवती हिच्याशी बलरामाचं लग्न झालं. आता हे केव्हा झालं? द्वापार युगामध्ये झालं. ही रेवती कुठली? त्याच्या अगोदरच्या युगामध्ये, सत्ययुगामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लक्षात येण्यासाठी की जेव्हा ब्रह्मदेवाने गोकुळामध्ये हे सगळे यांच्या गाई वासरं सगळी, त्यानंतर कृष्णाचे सगळे सवंगडी गोपाळ हे सगळे जेव्हा पळवून नेले आणि अज्ञातवासामध्ये ठेवले आणि भगवंताने ते सोडून आणले आणि ही गोष्ट त्याने घरी सांगितली, त्याला 1 वर्ष लागलं म्हणजे सकाळी गेलेले संध्याकाळी घरी यायला तोपर्यंत सगळं झालं. पण इकडे 1 वर्ष लागलं. आणि त्या ब्रह्मदेवाच्या मानाने काय नुसतं सेकंदच होते ते. म्हणजे आपण जेव्हा वाचतो हे सगळं ऐकतो तेव्हा हे डायमेन्शन आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून भगवंताच्या संदर्भात संतांच्या संदर्भात बोलताना आपली मोजपट्टी काही कामाची नाही. आपली मोजपट्टी काय झाली तरी त्याला सुरुवात आहे आणि त्याला शेवट आहे. ती कुठेतरी सुरू झाली मोजायला, कुठेतरी ती बंद होणार आहे. पण त्याची मोजपट्टी एवढी मोठी आहे की त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी समाविष्ट झाल्या. म्हणून त्याचं जे इतकं सत्ता आहे ती सत्ता जर लक्षात आली तर मग आपण आपल्या अहंकाराचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या कर्तृत्वाचा हा सगळा अहंकार आपोआप गळून जातो. आणि म्हणून मला आवडणारी तीच ओवी पुन्हा पुन्हा सांगतो की मनुष्य काय सांगावी खुण, परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे.
फार महत्त्वाची ओवी आहे. परमेश्वराचे गुणच समजायचे असेल तर अध्यात्म ग्रंथाचं वाचन हे अगदी मस्त आहे. त्याशिवाय त्याचं कर्तृत्व अहंकर्तृत्व अन्यथा कर्तुम जे म्हणतात तो फक्त भगवंतच असू शकतो, आपण नाही तसं. असा हा गुण आहे तो. कुठला? कोणती? हो, अगदी अगदी. हो, मनुष्य. हो, दासबोधातली होय. दासबोध. हां, मनुष्य काय सांगावे खुणा, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता म्हणजे त्या समासातली मला वाटतं शेवटी दुसरी तिसरी उभी आहे. तर आता हे झालं तर म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय की अहंकार वृत्ती कमी झाली पाहिजे, मी आणि माझी आठवण कमी झाली पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा कमी होईल तेव्हाच आपण समर्पण करू शकतो भगवंताला. बळी आत्मनिवेदने पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. तर आत्मनिवेदन म्हणजे जे असेल ते सगळं नाशिवंत तितुक्याची मज देशी, काल आपण पाहिलं ते त्या न्यायाने सगळंच नाशिवंत आहे. जे आहे ते आपण ज्याचा खूप अभिमानाने उच्चार करतो ते सगळंच नाशिवंत आहे. तर ते सगळं नाशिवंत आणि मजही ते काय करावे, परी तुझपासून टाकवावे, तुवा टाकेले तरी न्यावे मज समागमे. म्हणजे मला तर हे आत्माराम खूप आवडतं. म्हणजे असं वाटतं की प्रत्यक्ष आपल्याबरोबर बोलणं चालू आहे. म्हणजे जेवढं दासबोधात नाही वाटत असं प्रत्यक्षपणे, तेवढं आत्मारामामध्ये खूप जवळचं वाटतं. सारीपट सोंगट्या तो खेळ आहे ना, माझी काळी तुझी पांढरी, ते आपणच मागून आणलेली आहेत. तर आज काळी असतील तर उद्या आपले पांढरे पण असू शकतात. आणि ते मेले तर आपल्याला त्याचं दुःख होतं. आपण दुसऱ्याचे मारलं तर आपल्याला आनंद होतो. तर हे सगळं नाटक म्हणजे किती व्यवस्थितपणे आहे. पण ते आपण भगवंताच्या त्याचं होऊन आपण हे सगळं केलं पाहिजे. म्हणून आता पुढचं जे आहे, पापोघम परिधूयताम, म्हणजे 5वा, पापोघम परिधूयताम. हां, आता त्याच्यामध्ये ते सांगतात की ह्या परमेश्वराला आपण तर आपलं सगळं कर्ते पण दिलं, आपल्याजवळ असणारी साधन संपत्ती ही सुद्धा दिली, किंबहुना मी स्वतःलाच अर्पण केलेलं आहे. आणि एवढं सगळं करूनसुद्धा माझं मन जर शुद्ध राहत नसेल तर याचं कारण काहीतरी पाप माझ्याकडून घडलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचा अनुभव, त्याचा जो प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद जो आहे, समाधान जे आहे, ते जर मला मिळत नसेल तर माझं पूर्वसंचित पाप हे खूपच जास्त आहे, ज्यामुळे मला हे काही मिळत नाही. आणि म्हणून मी ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पापक्षालन आपण म्हणतो की पाप आणि पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे. पाप पुण्य समान झालं म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. आता इथपर्यंत ठीक आहे. आता याच्यात गंमत अशी आहे की आपल्याला जर पुण्य आपण मिळवलं तर त्या पुण्यामुळे, किंवा आपण पाप मिळवलं तर पापाचा संचय होणार आहे. आणि पुण्य मिळवलं तर त्या पुण्यामुळे आपल्याला जे काय आपल्यामध्ये बदल होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आत्ता पण आपण जे मिळवलं ते पुन्हा खर्च होणार आहे. त्यामुळे पाप असो का पुण्य असो, आजच्या घडीला, आजच्या म्हणजे अवस्थेमध्ये माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही, एवढंच आपण लक्षात घ्या. कामे मतीस त्यज्यताम. आणि पापोघम म्हणजे पापाचा हा ओघ, पापाचा हा पापक्षय, कर्माचा क्षय. पापक्षय म्हणजे कर्माचा क्षय नाही, कर्मापासून सुटका नाही. कर्म केल्याचे करावे, ध्यान धरलेचे धरावे, निरूपणे विवरावे पुन्हा पुन्हा. समर्थ सांगतात, कर्म केलेचे करावे, जे केलं कर्म तेच मी पुन्हा करतोय, पण निरूपणे विवरावे पुन्हा पुन्हा. म्हणून माझ्याजवळ जे रागद्वेषाचे संस्कार आहेत
माझ्या मनावर पापपुण्याचे संस्कार आहेत, हे हळूहळू माझे मिटले पाहिजेत. आणि म्हणून त्या पापापासून निवृत्ती होण्यासाठी मी काय केलं पाहिजे हा विचार या ठिकाणी दिलेला आहे. या तिसऱ्या 5व्या ह्याच्यामध्ये पापौघम परिधूयताम. हां, तर इथं थांबूया मला वाटतं आपण, नाही का? 5, 6, 7, 8 मला वाटतं 8 आपण घेऊ, पहिल्या श्लोकाचे 8 गुण. हां, आणि मग ब्रेक देऊ काही दिवस, नाही का? पूर्ण 5ही म्हणजे 5ही श्लोक घेणं अवघड वाटतं मला, म्हणजे आवड या दृष्टीने. हां हां, मग तुम्ही केव्हा, हां तुम्ही सांगा. वा वा, एकदम छान. केव्हाही सांगा. पहा बरं, आता आली हिंमत आली ना. हां हां, म्हणजे हां सोमवारी. हो आज कधी सोमवारी? आज नाही, आज काय शुक्रवार, आज शुक्रवार आहे ना. हां हो, शनिवार आणि सोमवार. 5वा चालू आहे ना. 5, 6, 7, 8 अजून मंगळवार किंवा बुधवारी होईल. मग तेव्हा नारायणराव घेतील मग. हां हां, म्हणजे काय ओव्हरडोससुद्धा व्हायला नको. ओव्हरडोस नको व्हायला. हो चालेल चालेल. म्हणजे अपचन होऊ नये, अपचन होऊ नये. आहार परिमित असावा. हां हां हां, हो ना. नाही म्हणून थोडं शांत, नाही ना म्हणून शांततेने करत आहोत, कारण घाई नाही ना. म्हणजे हो ना. नाही खरंच आहे. काय नाही आणायचं नाही. हे 2 पुस्तकं खूप चांगले मिळाले मला. दोन्ही पुस्तकं खूप छान मिळाले. हां हां, आणि चिन्मय मिशनच्या कार्यक्रमात जात असतो ना मी, त्याच्यामध्ये एकदा हा विषय पण त्याने घेतला होता, साधना पंचकम. हां, म्हणजे कुठलंही त्यांचं असलं, मनीषा पंचकम एक आहे, साधना पंचकम आहे, आत्मबोध आहे. बहुतेक चिन्मय मिशन जे आहे ना ते पूर्ण भगवद्गीता आणि शंकराचार्यांचं सगळं साहित्य याच्यावरच त्यांचं ज्ञानसत्र असतात चिन्मय मिशनचे. त्यामुळे आपण यूट्यूबवर चिन्मय मिशन जरी टाकलं ना तरी त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं एक एक मिळतील आपल्याला. आणि चांगलं म्हणजे फार म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगतात चिन्मय मिशन. माझे वडील मला लहानपणी पाठवायचे, ते म्हणायचे तू माझ्याबरोबर चल. ते चिन्मयानंद स्वामी इंग्रजीमध्ये सांगायचे. तेव्हा मला इंग्रजी काही समजत नव्हतं, पण माझे वडील म्हणायचे तू तिथे आलास तर तुला आपोआप इंग्लिश यायला लागेल. कारण ते पूर्ण इंग्रजीमध्ये बोलायचे आणि त्यांची ॲक्टिंग असायची त्याच्याबरोबर. बसल्या बसल्याच हावभाव असायचे, आणि त्यामुळे ज्यांना इंग्रजी समजत नाही त्यांनासुद्धा ते समजायचं. त्याच्यामुळे खूप आनंद मिळाला त्यांच्याकडून चिन्मय मिशन. खूप छान. चला मग ठीक आहे. तर उद्या पाहू. हां उद्या अरे हो उद्या उपासना आहे ना. तर हो नाही, उद्या ते आपले शामराव साखरे काकाने जे हां सेवा मंडळाचा उपक्रम, ते आता हे त्यांचं 13वं वर्ष आहे उपासनेचं. तर मग कसं करायचं उद्या करायचं का नाही आपण, काय सांगा. हां बरं बरं, मग ठीक आहे. मग आपण सोमवारीच भेटू. मग सोमवारी 4:30 वाजता. हां सोमवारी 4:30 वाजता. हां ठीक आहे. चला ठीक आहे. जय जय रघुवीर, जय रघुवीर समर्थ. आमचा